जागतिक व्याघ्र दिनाचं औचित्य साधत दाजीपूर वन्यजीव विभागाच्या वतीनं विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांना जंगल परिसरात फेरफटका मारत माहिती देण्यात आली। दाजीपूरमधील निसर्ग माहिती केंद्रातील माहिती दालन विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं। तसंच वाघ आणि वन्यजीवांची माहिती असणारी पुस्तकं त्यांना भेट देण्यात आली। यावेळी बोलताना सहाय्यक वन्यजीव संरक्षक प्रियांका भवर यांनी वाघाचं अन्न साखळीतील महत्त्व स्पष्ट केलं। वाघाच्या अस्तित्वामुळे इकोसिस्टीम अबाधित राहते। वाघांसह यासाठी वन्यजीवांचं रक्षण करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे। वन्यजीवांबरोबरच अभयारण्य परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा, यासाठी परिसरातील पर्यटन वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून आज वन परिक्षेत्र दाजीपूर येथे आपण जागतिक व्याघ्र दिन साजरा केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। शालेय विद्यार्थ्यांना आज जनजागृती केलेली आहे व निसर्गाच्या अनुषंगाने आपण त्यांना चित्रफित दाखवलेली आहे। आज ह्या वन परिक्षेत्रात मी भेट दिलेली आहे। तर जसं आमच्या RFO साहेबांनी मागे आवाहन केलेलं आहे की वर्षा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांनी घ्यावा। त्याच्यात आपण शिवगड असेल, उगवाई देवी असेल, हा भाग आपण ह्या वर्षापासून वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांसाठी खुला केलेला आहे। तर मी पर्यटकांना आवाहन करते की आपण वर्षा पर्यटनाचा आस्वाद घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने आपण दाजीपूर व राधानगरी अभयारण्यास भेट द्यावी व आवाहन करते की श्रावणाचा व निसर्गाचा अद्भुत आविष्कार अनुभवण्यासाठी आपण दाजीपूर वन परिक्षेत्रास भेट द्यावी। वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग माहिती केंद्र आणि वन्यजीव विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या वनस्पती आणि वन्यजीवांची माहिती दिली। यावेळी वनपाल शंकर गुरव, धनाजी पाटील, अमोल चव्हाण, मोहन देसाई, दीपक चौगले, दीक्षा काळे, यमुना गावित, सोमनाथ पवार यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वन कर्मचारी उपस्थित होते।